तज्ञ उल्हास बापट बोलतायत। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी त्यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत। आपण पुन्हा एकदा त्यावर जाऊच या, मात्र तत्पूर्वी काही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहेत त्या देखील पाहूया। बारामतीतनं अजित पवारांची आघाडी आता वाढताना दिसतेय। 11,174 मतांनी अजित पवार सध्या आघाडीवर आहेत आणि ही आघाडी उत्तरोत्तर वाढत जाईल की काय असा आशावाद देखील महायुतीकडनं व्यक्त होतोय। युगेंद्र पवार सध्या त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। पण हे सगळे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, त्याला सुद्धा वेग येणार आहे। कारण की 48 तासामध्ये सरकार हे स्थापन करावं लागणार आहे, कारण की मुदत सुद्धा आता संपत आलेली आहे। आणि नेमका हा सगळा घटनाक्रम कसा असू शकतो, सत्ता स्थापनेचा दावा करत असताना कोणत्या पक्षाला राज्यपाल पहिल्यांदा बोलावू शकतं, कारण की सध्या आपण या लढाई पाहिली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झालेली आहे आणि त्यामुळेच राज्यपाल नेमकं कुणाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी बोलवणार हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। याविषयीच आपण अधिक जाणून घेणार आहोत। नेमकी ही पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, राज्यपालांचा रोल नेमका कसा असणार आहे। आपल्यासोबत उल्हास बापट आहेत, कायदेतज्ञ, घटनातज्ञ। सर, काय सांगाल? सगळं चित्र तुम्ही बघताय आता, काटेकी टक्कर सध्या दोन्ही प्रमुख या आघाड्यांमध्ये झालेली पाहायला मिळते, तर काय चित्र असू शकतं? आता मी जे विविध चॅनेल बघत होतो त्याच्यामध्ये महायुतीला बऱ्याच प्रमाणात जास्त जागा दिसत आहेत, परंतु आता फेऱ्या ज्या झाल्या आहेत याची निकाल बदलू शकतात। परंतु आपण गृहीत धरलं की महायुतीला मेजॉरिटी मिळते तर मग विषय संपतो। परंतु तुम्ही म्हणालात तसं की हे जर का त्रिशंकू झालं, हंग पार्लमेंट आलं तर काय करायचं, तर दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे 2 दिवसात आत्ताच्या विधानसभेची मुदत संपतीये आणि 172 कलमाखाली ती वाढवता येत नाही। नॅशनल इमर्जन्सी असेल तरच वाढवता येते, ती नाही आहे आता। त्यामुळे नवीन विधानसभा अस्तित्वात येईल, पण त्याच्यामध्ये कोणाला मुख्यमंत्री म्हणून बोलवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि इथे मला असं वाटतं की राज्यपालांचा जो रोल आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे। आता राज्यपाल ही जी व्यक्ती आहे त्यांनी अंपायरसारखं काम करावं अशी अपेक्षा असते, परंतु प्रत्यक्षात त्यांची नेमणूक अध्यक्षांकडून म्हणजे राष्ट्रपतींकडनं पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केली जाते आणि त्यांना काढून टाकण्याचे अधिकार पंतप्रधानांनाच आहे। त्यामुळे आपल्या इथे इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींच्या काळापर्यंत राज्यपाल हे स्वतःच्या मर्जीतले नेमले जातात आणि ते कधीही न्यूट्रल असत नाहीत, अंपायरसारखं काम करत नाहीत। हे गेल्या 2 वर्षात कोश्यारींमुळे आपल्याला कळलेलं आहे। परंतु काय अपेक्षित आहे राज्यघटनेप्रमाणे तेवढं मी आपल्याला सांगतो, राजकारणात न जाता। अपेक्षित अत्यंत सोपं आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचं हे चुकीचं आहे असं KR नारायण हे राष्ट्रपती असताना त्यांनी सांगितलं, कारण तिथे घोडेबाजार होऊ शकतो। एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी सत्तेवर जर का आली तर गुळाला जसे डोंगळे लागतात, मुंग्या लागतात, तसं इतर अपक्ष लोक त्याच्याकडे यायला लागतात आणि घोडेबाजार वाढतो। म्हणून त्यांनी असं सांगितलं की ज्या गटाला, ज्या पक्षाला किंवा अलायन्सला मेजॉरिटी आहे त्यांनी तशी पत्र माझ्याकडे द्यावीत आणि त्यांना मेजॉरिटी जर का असेल तर त्यांच्या नेत्याला मी बोलवीन आणि मग तो पंतप्रधान होईल। मग त्यांनी सांगितलं आता इथे चीफ मिनिस्टर होईल। तेव्हा मला असं वाटतं की आपण वाट बघू, अर्थात आणखी 2-3 तासात आपल्याला निश्चितच कळेल। परंतु ज्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।